हा बस स्टँड आहे. आता आपण आतल्यान जाऊया. हा कॅन्टीन आहे. बस स्टँडची कॅन्टीन किती जणांना फील यायला हे तुम्ही स्वतः ह्या जागेवर प्रेझेंट आहात. कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्यासोबत आहे ना आपल्या बसचं ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत. आपण त्यांची बात करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव आहे आपलं? सचिन पाटील. सचिन पाटील. कुठून आहात प्रॉपर? प्रॉपर जळगाव खानदेश. जळगाववरनं. हो. अच्छा. आता ही बस कुठून आले ॲक्च्युली? ही महाड मुंबई बस आहे. तुम्ही महाड बस डेपोमध्ये आहात हो, का? महाडमध्ये. किती वर्ष जॉब करताय? मला 1 वर्ष झालं सर नवीन. 1 वर्ष झाला. अच्छा. तुमच्या आठवड्यात किती ट्रिप असतात? माझ्या आठवड्यात कंटिन्यू चालू असतं सर मुंबई महाड. मुंबई महाड. ओके. आता समजा एखादी व्यक्तीला ॲज अ ड्रायव्हर म्हणून लागायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? काय प्रोसेस आहे त्याची? ते सरकारी जागा निघाल्या, भरती करायची, पेपर द्यायची, पेपर पास होऊन वगैरे तो परीक्षा दिल्यानंतर त्याचं पुढचं हे येतं. पास झाल्यानंतर तो निघू शकतो. पण त्याला बॅच कंपल्सरी लागतो का? हो, बॅच बॅच आधी काढलेला पाहिजे. हो, बॅच आधी काढले. किती वर्ष अगोदरचा बॅच लागणार आहे? त्याला कम से कम 3-4 वर्ष अगोदरचा बॅच लागतो सर. अच्छा. हेवी लायसन्स. ओके. शिक्षणाची अट काय आहे? 10वी उत्तरणे, 10वी पास. मिनिमम 10वी पास पाहिजे. बरं.